ज्या दिवशी आम्ही गावाला पोहोचलो ना त्या दिवशी मेहंदी होती आणि छोटंसं संगीत पण ठेवलं होतं. ऑलरेडी आम्ही लेट झालो होतो. मग गेल्यावरती पहिल्यांदा मेकअप केला, त्यानंतर लगेच ड्रेस चेंज केला. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की ग्रीन वेअर करायचं आहे. तसंच मी ग्रीन वेअर केलं होतं. सिम्पलच लुक ठेवला होता. त्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये. आता चिकन मेंबर जे आहेत ना ते सगळे आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो आणि मटन मेंबर्सना घरीच ठेवलं होतं. जेवण करून आम्ही पुन्हा घरी आलो आणि हा माझा लुक आहे. हा मी आउटफिट ऑनलाईन घेतलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला इथे देईल. कमेंट करा फक्त. सोबतच ज्वेलरीची लिंक हवी असेल तर कमेंट करा. तर इथं मी रेडी होत होतो कारण की नवरदेवाची एंट्री होणार होती. आता ऋषी वगैरे फुल घेऊन थांबला होता. छान अशी नवरदेवाची एंट्री झाली. त्यानंतर ना नवरदेव मेहंदी काढायला बसला. तोपर्यंत साईडला ना सगळीकडे डान्स चालू होता आणि लग्नाचं घर म्हणलं हे असंच दिसतं. लगेच आम्ही मेहंदीचं शूट वगैरे घेतलं आणि थोडेफार फोटोज वगैरे काढले नवरदेवासोबत आणि मग पुन्हा लागलो डान्सला. इथून पुढे आमचं संगीत स्टार्ट झालं होतं. मी आणि गौरीनी खूप जास्त डान्सेस केले, पण त्याचा एकही शॉट माझ्याकडे नाहीये. हा एकच क्लिप माझ्याकडे आहे, तो मी प्ले करून दाखवते. जसं आमचा डान्स सगळा कंप्लीट झाला ना, आम्ही रॅम्प वॉक स्टार्ट केले. तर मी गौरीसोबत पहिला रॅम्प वॉक केला होता आणि जाताना जी आम्ही घोळ घातला ना एकदम सगळं चुकवूनच गेलं. त्यानंतर आमच्या 3 बहिणींचं पण आम्ही रॅम्प वॉक वगैरे केलं. तर इथे ना आम्ही सगळ्यांना, म्हणजे जेवढ्या काय लेडीज आहेत ना त्या सगळ्यांना रॅम्प वॉकसाठी बोलवलं होतं. म्हणजे माझी मम्मी, माझी आजी, माझी पणजीपर्यंत या सगळ्यांना. हे सगळे रॅम्प वॉक झाल्यानंतर ना एक कपल रॅम्प वॉक तर बनतोयच. तिथे तर ना मला अनएक्सपेक्टेडच नव्हतं. तिथं जाऊन ऑन द स्पॉट काहीतरी करायचं होतं आणि त्यानंतर मला डायरेक्ट उचलल्याचं मला खूप जास्त हसायला आलं होतं. खूप छान असं रॅम्प वॉक झाले सगळ्यांचे. त्यानंतर म्हटलं सगळेजण ग्रुपमध्ये डान्स करूयात. मग नेहमीसारखं झिंगाड गाणं लावलं आणि त्यावर कसं आहे माहिती आहे का, कोणीही कितीही डान्स करू शकतं. आता हे सगळे डान्स वगैरे सगळं आवरूसताना ऑलमोस्ट 1:30 वाजून गेले होते. मग पुन्हा आम्ही आमच्या घरी आलो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.